मला तर बाबा सरकारी नोकरी मधलाच नवरा हवाय बघ. आणि पुणे मुंबईला सेटल असला तर मस्तच ना. मला कसाही चालेल, टकला काळा, पण सरकारी नोकरी पाहिजे. या ग, आपल्या शेजारच्या शितलीचं लग्न झालं ना. हो ना, किती भारी झालंय ग. कसलं भारी. मला नाही आवडला बाई मुलगा. का? अगं टकलाय तो. अगं त्याला काय होतंय, सरकारी नोकरी आहे, सरकारी नोकरी. काय सांगतेस? मग मग मस्त. हा काय ग, तुझं काय, तुला कसं वाटला? अगं छान आहे ग, सरकारी नोकरी आहे. हे गज दादा ये ना. बस ना गज दादा. बोला, काय म्हणताय? काय मग गजा दादा, तू एमपीएससी यूपीएससी ची एक्झाम देतोयस म्हणे. कधी लागणार की तुला नोकरी? चाललेत प्रयत्न, लागेल लवकरच. लवकर लवकर करा, म्हणजे तुला चांगली बायको मिळेल. सुशिक्षित, गोरी, मस्त. मिळेल मिळेल. आणि जर नोकरी लागलीच नाही मग नाही मिळणार. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की नोकरी असेल तरच लग्न होईल माझं, नाही तर नाही. हो, आजकालच्या मुलींना हवं काय असतं, नोकरीच हवी असते. मस्त 2 BHK फ्लॅट, लक्झरियस लाईफ, पैसा आणि नुसती आईश. म्हणजे तुमच्या तिघींचं असं म्हणणं आहे की एक चांगली नोकरी, घरदार असेल त्याच्याशिवाय तुम्ही लग्न करणार नाही. नाहीच. मला तर बाबा सरकारी नोकरी मधलाच नवरा हवाय बघ. आणि पुणे मुंबईला सेटल असला तर मस्तच ना. मला कसाही चालेल, टकला काळा, पण सरकारी नोकरी पाहिजे. तुला माहिती का, ह्याच गोष्टीमुळे काय होतं माहिती का, आम्ही कॉलेजमध्ये शिकत असताना त्याच्यानंतर नोकरीच्या पाठीमागे धावतो, त्यासाठी अभ्यास करतो, इतकं धावतो आणि नंतर पुढे जाऊन बघतो ना तर काय, वेळ निघून गेलेली असते, वय निघून गेलं असते. मागे वळून बघतो तर आयुष्य जगलंच नाही असं वाटतं. आणि हे सगळं कोणासाठी करतो माहिती? तुम्हा मुलींसाठी करतो. आमच्यासाठी? हा, तुमच्यासाठी नाही मग कोणासाठी करतो? लग्न झाल्यानंतर आपल्या घरात बायको येणार, बायकोला व्यवस्थित घर पाहिजे, राहायला चांगली जागा पाहिजे, शहरात पाहिजे, तिला गावात नकोय. तिला शेणामातीचं घर नकोय, तिला सिमेंटचं घर पाहिजे, फरची पाहिजे खाली. मुलगा मराठी शाळेत नको, इंग्लिश शाळेत म्हणजे पाहिजे. म्हणजे एवढं सगळं आम्ही करायचं, अपेक्षा ठेवायच्या. आणि ह्या अपेक्षांमुळे काय होतं रे, वय निघून जातं. बरं तुम्ही एवढं बोलताय, मला एक सांगा, तुमच्याकडे 2 व्हीलर आहे? कधी घेतलेली? खूप वर्ष झाले आता त्याला. त्याची 4 चाकी झाली का? नाही. घराचा बंगला झालाय का? नाही. आहे तिथंच आहेत ना तुम्ही पण? हो. मग तुम्हाला असं का वाटतं, म्हणजे तुमच्या वडिलांनी एवढ्या 40-50 वयापर्यंत आता त्यांना जर 2 चाकीची 4 चाकी नाही करता आली, किंवा घराचा जर बंगला नाही करता आला, तर मग तुमची काय अपेक्षा आहे की एका 20-25 किंवा 25-30 वर्षाच्या मुलाने एवढं सगळं तुमच्यासाठी अरेंज केलं पाहिजे, म्हणजे त्याच्याकडे घर पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे 25-30 या वयात? ही कोणती अपेक्षा आहे तुमची? आणि तुम्हाला काय वाटतं, जर नोकरीला जर कोणी नसेल तर त्याचं लग्न होणार नाही होणार का? नाही रे दादा. तुम्हाला नोकरीवाला पाहिजे आणि तुम्ही काय करता? काहीच नाही. म्हणजे तुम्हाला फक्त घरात बसून राहायचंय. तुमच्या मुलींचं तर आजकाल चाललंय ना खूप, की स्वावलंबी बनायचंय, सेपरेट राहायचंय, नवऱ्यासोबत वेगळं राहायचंय, नवऱ्याच्या आईवडिलांसोबत नाही राहायचं. आम्ही जसं मुलांकडनं अपेक्षा ठेवतो तसं मुलांच्याही आमच्याकडनं काय अपेक्षा असतील हे विसरूनच जातो रे आम्ही. तुम्हाला माहिती आहे का, लग्न करताना तुम्ही काय करतात? तुम्ही मुलाची प्रॉपर्टी बघतात, पैसा बघतात, आणि तुम्ही इथंच चुकतात. नातं बघून तुम्ही लग्नच करत नाही आणि त्याच्यानंतर पश्चाताप करत बसतात. अरे पैसा आणि प्रॉपर्टी आयुष्यभर कधीच जात नाही, कधीच सोबत राहत नाही, पण जोडीदार नेहमी आयुष्यभर सोबत राहतो. त्याच्यामुळे इथून पुढे कधी निवडताना ना जोडीदार व्यवस्थित निवडायला पाहिजे माणसाने. लक्ष ठेवा आणि जरा कमी अपेक्षा ठेवा आमच्या मुलांकडनं.